Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. बुलढाणा जिल्ह्याच्या महसूल विभागातील भ्रष्टाचाराचे शिरोमणी आणि अत्यंत बेशरम होऊन भ्रष्टाचार करणारे मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या शेकडो कोटी रुपयांच्या अवैध संपत्तीची पुराव्यानिशी दैनिक जनसंचालन व सिटी न्यूजच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आलेले आहे. मात्र वर्ष उलटूनही एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी फारशी काही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे महाभ्रष्टाचारी टेकाळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एवढी मेहरनजर कशासाठी दाखवली जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिटी न्यूज व दैनिक जनसंचालनच्या वतीने आता एसीबीच्या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी पुन्हा एकदा स्मरणपत्र देण्यात आले आहे. महसूल विभागात वर्षानुवर्षे काम करीत असताना मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे नामक महानालायक अधिकाऱ्याने महसूल विभागाला भ्रष्टाचाराची गटारगंगा करून टाकले आहे. पदोपदी भ्रष्टाचार करणारा विजय टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराविषयी लिहायचे झाले तर एखादे पुस्तक देखील कमी पडू शकेल. महसूल विभागात अत्यंत बेबंदपणे भ्रष्टाचार करणारे विजय टेकाळे हे राज्याच्या महसूल विभागात अत्यंत दुर्मिळ व्यक्ती आहेत. एकीकडे भ्रष्टाचार करायचा, त्यातून जनसामान्यांची लुबाडणूक करायची, भ्रष्टाचाराच्या पैशातून प्रचंडशी चल अचल अपसंपदा गोळा करायची, स्वतःच्या नावे, पत्नीच्या नावे व जवळच्या नातेवाईकांच्या नावे शेकडो सातबारे करून घ्यायचे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचे, अधिकाऱ्यांना आपल्या भ्रष्टाचारात सामील करून घ्यायचे आणि त्यानंतर राजकीय पातळीवर लोकप्रतिनिधींशी संधान साधून स्वतःची कातडी वाचवून घ्यायची, हे प्रकार टेकाळे यांनी केलेले आहेत. टेकाळ्यांवर कारवाई करण्याबाबत महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी अत्यंत लाचार दिसून येत आहेत. ना जिल्हाधिकारी, ना अप्पर जिल्हाधिकारी, ना निवासी उपजिल्हाधिकारी, ना उपविभागीय अधिकारी, कोणीही अधिकारी आज टेकाळ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यास धजावत नाहीयेत. यावरून टेकाळ्यांची दहशत अधिकाऱ्यांवर किती आहे हे स्पष्टपणे दिसून येते. दैनिक जनसंचालन व सिटी न्यूजने सर्वप्रथम टेकाळ्यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर उघडा नागडा केला आहे. टेकाळ्यांचे भ्रष्टाचारांचे साम्राज्य जनतेसमोर उघडे पाडण्याचे महत्त्वाचे कार्य दैनिक संचालनने केले आहे. त्यानंतरही अधिकारी कारवाई करत नाही, म्हणून टेकाळ्यांच्या बेकायदेशीर अपसंपदेचे स्वतःच पुरावे गोळा करून ते पुरावे 6 फेब्रुवारी 2023 रोजी तसेच 29 एप्रिल 2024 रोजी बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. खरे तर टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती हे एसीबीच्या अधिकाऱ्यांना नसेल असे समजणेच अज्ञानीपणाचे आहे. परंतु दैनिक जनसंचालनकडून पुरावे दिल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम केले, परंतु म्हणावी तशी ठोस अशी फौजदारी कारवाई करण्यात एसीबीच्या वतीने कुचकाई करण्यात येत आहे. त्यामुळे मस्तवाल झालेले उर्मट विजय टेकाळे हे आजही बेशरमपणे उजळ माथ्याने फिरताना दिसून येत आहेत. टेकाळे हे बेशरम तर आहेतच, परंतु त्यांच्यावर कारवाई न करणारे वरिष्ठ अधिकारी देखील कारवाई करण्यास दिरंगाई करत असल्याचे दिसून येत आहे. तक्रार करूनही आणि पुरावे देऊनही एसीबीचे अधिकारी कारवाई करत नसल्यामुळे दैनिक जनसंचालन व सिटी न्यूजच्या वतीने पुन्हा एकदा कारवाईसाठी एक लेखी स्मरणपत्र अमरावती व बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यामध्ये टेकाळे यांच्या बेनामी संपत्तीची खुली चौकशीत दिलेल्या करोडो रुपयांचे शेकडो सातबारे, अवैध संपत्ती शासन दप्तरी जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागे व्हावे आणि महसूल विभागातील ही भ्रष्टाचाराची कीड काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे झाल्यास दिसून येईल की हे सर्वसामान्यांचे राज्य आहे, अन्यथा हे राज्य भ्रष्टाचारांचे आणि भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्यांचे आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. काहीही असले तरी दैनिक जनसंचालन व सिटी न्यूज मात्र या विरोधात ठामपणे लढत राहणार आहे. जोपर्यंत टेकाळ्यांसारख्या भ्रष्टाचारी अपप्रवृत्ती महसूल विभागातून जात नाही, तोपर्यंत हा संघर्ष अविरत सुरूच राहील. अजून बरेच काही पुढील भागात.